कामकाजासंदर्भामध्ये थोडी चर्चा होतीये। मी एक प्रश्न आज आपल्याला गंभीरपणे सभागृहाच्या समोर आणू इच्छितो। आपल्याला या सभागृहाच्या कुठली प्रथा परंपरा नियम आपण तोडले नाही असं आपण मगाशी विधान केलं। मी त्यावर काही भाष्य केलं नाही। अध्यक्ष महोदय, आजचा जो प्रश्न आहे एक नंबरला प्रश्न हा 2 दिवसापूर्वी प्रश्नावलीमध्ये आलेला प्रश्न होता। आज हा 1 नंबरला का आला? आजपर्यंतची सभागृहाची प्रथा अशी आहे, राधाकृष्ण विखे पाटीलनी त्याच्या अगोदरचे आमचे भुजबळ साहेब सभागृहामध्ये बसले 1985 सालापासून, की एखाद्या प्रश्नावर सभागृहामध्ये चर्चा झाली आणि प्रश्नोत्तरामध्ये सदस्यांचं जर समाधान झालं नाही तर माननीय अध्यक्ष महोदय निर्देश देतात की हा प्रश्न आता राखून ठेवण्यात येत आहे। आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचे अध्यक्ष निर्देश देतात त्यावेळेला तो सरकारचा आणि मंत्र्याचा घोर अपमान असतो, म्हणून तो प्रश्न राखून ठेवला जात नाही शक्यतो। दुसरी गोष्ट, प्रश्नोत्तर द्यायची मुदत संपली की प्रश्न येतात त्याला अल्पसूचना म्हणतात आणि म्हणून अल्पसूचना असेल तर ती अल्पसूचना म्हणून वरती लिहिली जाते। अध्यक्ष महोदय, हा गंभीर प्रश्न माझ्या दृष्टीने एवढाच आहे की हा प्रश्न परवा राखून ठेवला होता का? तर सभागृहात मंत्री नाही म्हणून राखून ठेवलेला प्रश्न आज 1 नंबरला येतो कसा? कुठल्या नियमामध्ये येतो? कुठलं सभागृहाचं कामकाज आहे? इतक्या वर्षाच्या एक मिनिट तुम्ही त्याची दखल घ्याच, विधिमंडळाचं काय चाललंय ते। इतके वर्षाच्या अनुभवामध्ये इथे सिनियर लोक अनेक माझ्यापेक्षा थोडे जास्त बसलेत, त्यांनी सांगावं की मंत्री सभागृहात नाही म्हणून राखून ठेवलेला प्रश्न हा पुन्हा